हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे खूप छान असणार आहात. तर आज मी जाणार आहे आपल्या शनिवार वाड्याला. तर चला तर म्हटलं शनिवार वाडा फिरून तुम्हाला दाखवते. मी पण कधी गेलेले नाही, तर चला तुमच्यामुळे तरी मला पण बघायला भेटेल तेवढंच. तर आता मी निघालेले आहे बघा आपला शनिवार वाड्याकडे. आता बघते बाहेर गेलं की गेटच्या बाहेर आमच्या रिक्षा वगैरे लागतो. लवकर भेटला तर ठीकच आहे, तर थोडंसं वेट करायलाच लागतो बघा, रिक्षा वेळेवर भेटतच नसतो. चला तर मी निघते, तिथं गेलं तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. हे बघा मी रिक्षात बसलेले आहे. भेटला मला रिक्षा. सकाळी सकाळी छान वाटतं बाहेर जायला. तर आता मी निघाली बघा आपल्या शनिवार वाड्याकडे. आणि बस हे बघा बघा किती छान वाटते सकाळी सकाळी. आता बघा मी 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचते. सकाळचं वातावरण किती फ्रेश असतं ना. हे इंजिनियर मुलांचं कॉलेज आहे बघा. इथून सरळ गेलं की आपला आहे जुना बाजार. जुना बाजार पासून सरळ गेलं की आहे आपला शनिवार वाडा. हे आम्ही पोहोचलो बघा. आता चला आतमध्ये करते मी माझी एंट्री. चला बाळा. हे बघा, कारण की उन्हाच्या अगोदर खूप छान वाटतं, कारण की नंतर दुपार नंतर ऊन असतं, त्यामुळे नकोच म्हटलं. त्यामुळे मी सकाळी सकाळीच आले बघा. हे बघा किती सुंदर वाटते. हे बघा बाहेर ना असा आहे हा शनिवार वाडा. हे गाड्या वगैरे लावण्यासाठी इकडे आहे पार्किंग. बघा असा दिसतो हा शनिवार वाडा. तुम्हाला मी आतून दाखवते. आणि हे मी ह्या बाजूने आले होते बघा. बघा ना किती जुनं बांधकाम आहे आणि किती छान वाटते. हे बघा तर तुम्हाला पूर्ण आतून मी दाखवल्यानंतर मी जाणार आहे नाश्ता वगैरे करण्यासाठी. मी घरूनच आले नव्हते नाश्ता वगैरे करून, फक्त चाय घेतलेला होता आम्ही. हे माझी मम्मी, हे आमचे चिको आणि पुनीत. बघा किती छान वाटते की नाही. हे बघा ह्या पण बाजूने. हे बघा शनिवार वाडा. हाच तो दरवाजा आहे आतमध्ये जाण्यासाठी. हे बघा सकाळी सकाळी पण बरेच लोक आलेले आहेत.
पण हा पुतळा कशाचा आहे ते काही कळतच नव्हतं मला दुरून. चला इथे काय आहे ते बघते. हे बघा, मी ऑनलाईन तिकीट बुक केलं तर झालं. एकाला आहे बघा 20 रुपीज, म्हणजे एकाला 20 रुपये आहेत. तुम्ही माझ्या मम्मीचं माझं केलं दोघींचं, तर लहान मुलांना फ्रीच आहे. तर चला, तर मी हे बघा आतमध्ये आलेले आहे. हे बघा बाहेर ना असं आहे. मी तुम्हाला बाहेर ना तर दाखवलंच आहे, तर मी आतमध्ये आलेले आहे. तर चला मी जाते आतमध्ये, ठीक आहे? चलो चल मग, चला 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 चला, कुठनं चला. पण हे बघा मी आतमध्ये पोहोचले फायनली. हे माझी मम्मी, हे आम्ही सगळे आतमध्ये आलो. हे बघता माझ्या मागे, एवढं लवकर येऊन पण बघा ना किती ऊन झाले. बॅक साइड करून दाखवते. इकडनं पण आहे, इकडनं पण आहे, या ना. हे आम्ही चाललो वरती. आतमध्ये फक्त फॅमिलीलाच अलाउड करायलेत. एवढं सकाळी सकाळी आले तरी पण ऊन बघा ना किती झाले. पहिलं हे ना, पहिलं बघा तिकीट ऑनलाईन नव्हतं, तर आता ऑनलाईन झालेलं आहे. हे बघा, खूप सुंदर आहे आतमध्ये, तर खूपच भारी वाटते. तरी मी आणखीन पुढे गेलेली नाहीये, तुम्हाला पुढे जाऊन सगळं काही दाखवते. हे आमचे मुलं वाचायलेत. इथे आहे बघा शनिवार वाड्याची माहिती. हे बघा एवढं ऊन झाले ना, मी आतमध्ये जाते आता. हे माझी मम्मी वगैरे. चलो चल मॉम. काय वाचतात, जोरात वाचा की. हे बघा आतमध्ये आलं ना, प्रत्येक ठिकाणी वॉचमॅन आहे. मी आणखीन त्या बाजूला गेलेलीच नाही, मी आत्ताच आलेले आहे. तर परत तुम्हाला पूर्ण काही फिरून दाखवतेच. हे बघा, हे मी ह्या साईडने आलेले आहे बघा. हे बघा एकाला 20 रुपये तिकीट आहे, तर लहान मुलांना तर फ्रीच आहे. तर मी दोघींचे 40 रुपये केले. पण आता ऑनलाईनच झालेलं आहे बघा.
किती ते किती चालू होतं? बघा पिक्चरच्या शूटिंग वगैरे होतात ह्या साईडला आपल्या शनिवार वाड्याच्या इकडे आतमध्ये. तर हे पाण्याचं ते शॉवर वगैरे काय असतं हे हे आहे पाण्याचा हौद. आणि ते रात्रीचं लावतात वाटतं, म्हणजे जेव्हा शूटिंग वगैरे होते ना तेव्हा हे चालू करतात. खूप छान वाटत असेल ना रात्रीचं, तर पूर्ण लाइटिंग वगैरे लावलेल्या. चला झाडे तर बघा ना, हे चाफ्याच्या किती मोठ्या मोठ्या आहेत चाफ्याचे. चल बाळा चल. गुलाबी कलरचे चाफा आहे बघ ना. कसं असेल बरं हे पहिलं? मध्ये खूप छान वाटेल ना आत. चिव ये तू त्या बाजूने. या दगडांनी मला काही चालताच येणं झाले. हौद आहेत आणि एकदम स्वच्छ असे. तिकडे एक व्यक्ती ना माहिती सांगतोय बघा. पैसे टाकले. हे असे लोक वगैरे आले की पैसे टाकून जातात पाण्यामध्ये. तर हे बघा ना, इथे पण बरेच मोठे मोठे हौद वगैरे आहेत, असं पाणी साचलेलं वगैरे. पण जेव्हा इथं शूटिंग वगैरे होते ना, तर त्या बाजूला होते. दिसते तुम्हाला तिकडे ते लालसर? तर त्या खुर्च्या वगैरे आहेत. तर त्या बाजूला बसण्यासाठी जागा आहे बघा. आणि ह्या पूर्ण लाइटिंग वगैरे आहेत. तर इथे शूटिंग वगैरे होते बघा. चला मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. मी तुम्हाला दाखवते ते व्यक्ती सांगितलेली माहिती. मम्मी दगडांनी चालता येत नाहीये. हे बघा, हे तुम्हाला जवळून दाखवते मी. खाली बघून चाला. नाही
आणि तिकडे पलीकडच्या बाजूने आहे बघा वरती जाण्यासाठी, तर मी त्या बाजूला जाऊन दाखवते तुम्हाला, तिथून वरती जाते. पुनीत चला. हे बघा हे कणेरीचं झाड आहे. हा पण हे सुगंधी पण खूपच असतात. वा किडे वगैरे बघा. हा छान आहे. चला चला हळूच चला. हे बघा प्रत्येक ठिकाणी पाणी वगैरे आहे. बा हळू उतरा बरं. मला वाटते की हे बघा आतमध्ये कामासाठी ह्या व्यक्ती वगैरे लावलेल्या आहेत. ह्यामध्ये ना आय थिंक की टायगर हे असे काही ठेवत असतील. नाही माहिती. चला हळू चिवा. बघा ना हा एरिया किती मोठा आहे बरं. ये बिल्ची पर है, ये दीवार का है, उसके आगे बड़े बड़े ग्रीन लाइन बड़ा बड़ा बिल्डिंग होगा ना, उधर सब ब्लॉक होते हैं. उसका बिल्डिंग ना था, अभी हजारों बिल्डिंग है वो लाइन के अंदर, और थोड़ा बहुत बचा था लाइन के अंदर था. कारण की जेव्हा तुम्ही येताल तर तेव्हा हळूने उतरायचं बरं खाली, कारण की पूर्ण दगडांचं आहे ना. हे इथून मी खाली उतरणार आहे. चला हळूच चला. हे तर गेलेले आहेत बघा खाली. आता मी पण हळूच उतरते. सीड्या पण इतक्या उंच उंच आहेत ना बघा. माझी तर पाय एवढी हे करते. इथं गुफा असेल. गुफा नाही पाणी आहे तिथे. हळू पहिला बोलतो इकडनं जा. चला आता मी जाते बघा वरती. हे बघा हे तर लॉक वगैरे केलेले आहे. हे बघा ते पुढे आहे ना तिथं वरती सीड्या आहेत बघा. तिथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे. बघा ना किती छान असे आहेत हे. नाही इथून वरतीच जातात.
काय नारायण दरवाजा. चला चला. तुला ओपन करून जायचं का? बघा ना हे दरवाजे कसे आहेत ते, ह्या दाराच्या साकळ्या वगैरे. सूचना पण दिली आहे. शनिवारवाडा हा आपल्या पूर्वजांचे स्मारक आहे, तरी नागरिकांनी येथील खोल्यांमध्ये अथवा कुठेही वॉशरूमला वगैरे जाऊ नये असं काही सांगितलेलं आहे. तर खरंच जाऊ नका. हे आम्ही जातो आता वरती. असायला पाहिजे ना मग. बघा ना खरंच किती छान आहे. पुढे गेलं थांब. सावकाश. भाऊ खूप मोठे. आहे वरतून असं दिसतं बघा. आम्ही या सीडीनं चालूनच बघा इतकं थकलोय. पायऱ्याच अशा उंच उंच आहेत. कसं वाटतंय बरं वरतून? शनिवारवाडा असा खूप मोठा आहे ना. हे इकडनं बाहेरचं सगळं काही दिसतं बघ. 1 मिनिट. हे तो इथून टोप टाकत इथून टोप टाकत तो मग अशी पडत होती. गेलं की लगेच तुळशी बाग आहे ह्याच्या पाठीमागेच. हा इकडे हा रोड गेला की आपल्या इकडनं निघतो बघ. हे हॉस्पिटल आहे ना. हे बघा. तर आता आम्ही पुढे जातो. खूप वेळ लागतो बघा पूर्ण फिरून दाखवायला. आणि त्यांच्या काळातले झाडी वगैरे तर बघा ना किती मोठे मोठे आणि उंच उंच. व्यवस्थित बाळा तसं नका बसू. चल चिको. हो जाऊया थांब ना. गेलो होतो पण त्याच्यावर नाव लिहिलं होतं. त्याच्यावर नाव लिहिलं चला कसा बजेल ना. चल चिको वरती जायचंय ना आपल्याला. वरतून दाखवूया.
इगलचा आवाज येतो. हे म्हणतो इगलचा आवाज येतो. कुठं दिसतो इथं इगल? भजन करायचं ना काय? तर येत होता इगलचा आवाज. यायला भजन करीत असते. आवाज कीर्तन चालू आहे ना? आणि झाडे तर पक्षी वगैरे खाली असं कशाला किती दिसतंय. व्यवस्थित दिसतो ना? हे बघ ना कशी बनवली त्यांना. पूर्ण दिसतं ना पूर्ण बाहेरचं. खूप जुने झाड आहेत. चला तर मी लवकर लवकर पुढे जाते आणि तुम्हाला वरतून दाखवते. आतमध्ये तर आम्ही आलेलोच आहोत, पण वरती जायचे कारण की मी पहिल्यांदा आलेले. असं नको की मीच इथं विसरायला. बघा ना वरतून तर किती सुंदर वाटायले. बाई देसाई वरतून तर पूर्ण बाहेरचं पण दिसतं, रोडचं वगैरे. ह्या बाजूला हे वॉशरूम वगैरे आहेत ना. हे बघा ह्या ज्या गाड्या वगैरे दिसतात ना, हाच रोड बघा. हा समोरचा हा सरळ गेला ना दगडूशेठ गणपती मंदिर, आणि पुढे सॉरी राईटला वळलं ना मग आपलं तुळशीबाग आहे. लाल महल दिसतं तुम्हाला? हे समोर आहे ना, हे आहे लाल महल. ते जे लाल महल आहे ना तिथं पण आपण फोटो घेऊया. नाही तिकडनं तिथूनच जातो. हो चला. हे बघा खाली जे हा टाक्या वगैरे दिसत आहेत ना, पूर्ण हे पूर्ण मला असं वाटतं की झाडांसाठीच पाणी वगैरे देण्यासाठी ठेवलेलं आहे. हे बघा अशा मोठे मोठे भरून ठेवले. वाव, ते बघा तुम्हाला दिसतं ते
पिवळ्या पानांचं झाड, ते तर बघा ना किती सुंदर छान वाटते. तर बघा ना, आता तर बघा किती लोक आलेत आतमध्ये. फुलं फुलं आपल्या दारात झाड होतं गंगाखेडमध्ये, आहे का नाही? हा, ते फुलं कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ऑनलाईन नव्हतं, तर आता ऑनलाईन झालेलं आहे. तर बघा थोडीशी परेशानीच होते. तर इतक्या लोकांना इतके वेळ बाहेर थांबले होते, आता त्यांची एंट्री झाली. बघा, त्या ऑनलाईन करण्यासाठी वेळच लागला त्यांना. वाव, खरंच का? वाव, खरंच. हे बघा, हे जे झाड आहे ना, हे फणसाचं झाड आहे. तुम्हाला दाखवते. हे जे झाड दिसतं ना तुम्हाला, हे रबरासारखं, पण हे फणसाचं झाड आहे. आपण फणस बोलतो ना, हे बघा. आणि छोटे छोटे फणस वगैरे पण लागलेत. हो, लागले ना. हो, खूपच भारी वाटते. गोल गोल पानं फणस लागले. बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते. दिसतं का? हे बघा, ते हो, पाण्यामुळे हिरवळ. हे बघा, हे खूपच थकलेत मुलं आमचे. चल चिको. हा, हे खाली जाण्यासाठी रस्ता आहे. हे बघा, इथून पण खाली जाण्यासाठी आहे बघा रस्ता. हे मी तिकडनं आले आणि इथून आले ना, आपल्याला खाली जायला हाच तो रस्ता आहे. बघा ना, वरतून किती हिरवगार असं वाटते. चला इकडे डावीकडे. हे बघा, मी ह्या गेटने आले होत्या. जेव्हा रिक्षातून उतरले तर इथं उतरले आणि आतमध्ये इथूनच एंट्री आहे. हे बघा, खाली निघण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आहे ना रस्ता आहेच. आम्हाला जायचं आहे पुढं बघण्यासाठी. कुठं गेला हा?
पुढे चाललाय गाडी आहे. हे बघा मी आले आहे ना तिथं थांबले होते बघा खाली. हे वरतून बघा इतकं छान वाटते. हे लोक येत आहेत वगैरे. सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत चालू आहे बघा. पण आलं की तुम्हाला तिकीट आहे ना कॅश नाहीये, ऑनलाईनच करायचं आहे. तर मी तिथं समोर तिथं वरती जाऊन दाखवते तुम्हाला. इतने धीरे चल रहे पैरेलल है वो हे बघा इथून आलं तर इथून सावकाश जायचं आहे बरं, कारण की थोडासा अंधार आहे. हे बघा आई हळू. हे थांबा, मला पण येऊ द्या. आतमध्ये बघा ना आवाज कसा घुमतोय. हे बघा हे वरती जातोय. हा पण खाली जाण्यासाठीचा रस्ता आहे. बघा ना किती छान वाटतंय, किती कोरीव बांधकाम आहे ना. हे बघा माझी आई गेली वरती. अरे मला पण येऊ द्या ना. चला मी वरती पोहोचते आता. चलो 1 2 3 4 5 6 7 8. थोडं बसूया का, छान वाटतंय. काय एक्सरसाइज होते की नाही. एवढं थकलोय ना आम्ही तर थोडस बसते. खूप छान वाटेल बघा वरती तर. खरंच शनिवार वाडा बघण्यासाठी ना खूप दुरून दुरून लोक आलेले आहेत बरं. आणि येतात आहेच बघण्यासारखं. आपण जर पुण्यातच राहतोय तर आपण बघितला नाही म्हणजे, इतक्या जवळ राहून आपण पुण्यात राहून आपण शनिवार वाडा बघितला नाही म्हणजे कसं वाटतं. बघायलाच पाहिजे. तुम्ही नक्की या शनिवार वाडा बघण्यासाठी.
चल चिकूवर. Not from India. Really? Yeah, actually organized it in marathon. All those 4 courts, 100 kilometers. Ours is qualifying race for Alpha Rail Marathon, which is on the borders of Switzerland and France. Yeah. बघा ना, हे पूर्ण लाकडी आहे. खरंच किती भारी आहे. हे बघा पाठीमागे. हे बघा, इथे लाइटिंग वगैरे आहेत रात्री लावण्यासाठी. भाई पकड़ ले. नाही खाली. आम्हाला येते का? आपला एक काढायला सांग ना माझ्या फोनमध्ये. बघा, तितक्या दुरून आम्ही इकडे आलो आहोत. आता इथून आम्ही खाली जाणार आहे. प्रत्येक माणूस येतो व्हिडिओ काढायला स्टार्ट. प्रत्येक येतो व्हिडिओ काढतो. वाव चिकू, थोडं सरक ना, थोडं सरक. ओके. तुझ्या फोनवर थोडं सरक. तर मी पहिल्यांदा आले ना बघा त्या साईडने, तर तिकडे आहे ना छोट्या गाड्यांसाठी आपल्या ह्या 2 व्हीलर वगैरे त्याच्यासाठी पार्किंग आहे. आणि इकडे आहे 4 व्हीलर कारी वगैरे आपल्याला लावण्यासाठी. बघा ते खाली. चिको बघा ना, हे पूर्ण दगडांचंच आहे. चलो सावकाश. आता ह्या सीड्या एकदम घसरत्या आहेत अशा खाली, तर त्यामुळे सावकाश. दूसरी बिल्डिंग में चला गया, उधर भी मेरा फोटो दिखाया. तरी तेवढंच अवघड.
थंड हवा लागते बघा वरती, तर एवढं छान वाटेल ना. तर ते झाडाला सुपारी का काय आले हा सुपारीचं झाड आहे ते पण. ते वेगळं सुपारीचं शोचं. ह्या बाजूनी बघा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी आणि इकडनं पण आहे हे बघा. जायचं आई खाली, आता खाली जायचं नाही, इकडनं खाली जायला रस्ता आहे. हो चिड्या तर बघा ना किती उंचावरती आहेत, इतके अवघड आहे ना उतरायला. पण तुम्ही पण येता आणि खाली जाता वेळेस सावकाशच जावा. वा किती छान वाटते खाली. तर चला आम्ही आलेलो आहोत आता खाली. एक मिनिट. हे बघ एवढ्या विटांमध्ये म्हणजे माती तर असेलच थोडीफार. झाड कसं आलंय बघ ना, है ना. चला नाही, वडाचं झाड आहे छोट. इकडे काय आपण इथूनच आलो ना. ते वायर वगैरे आहेत लाइटिंगचे. लाईटच आहे. तर चला तर फ्रेंड्स, माझं झालेलं आहे बघून आता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर आता मी इथंच थांबते. भेटूया आपण पुन्हा लवकरच. चला बाय बाय.